नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 19 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे करंट अफेअर्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो। तसं जर बघितलं, स्पर्धा परीक्षा म्हटलं, सरकारी नोकरी म्हटलं की जनरल नॉलेजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा ठरतो, कारण प्रत्येक येणाऱ्या परीक्षेमध्ये 15 ते 20 प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असतात। चला तर सुरुवात करूया। पण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि हो, लाईक करत जा हा व्हिडिओला, कारण लाईक करण्यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जात नाही। प्लीज करून लाईक करा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, अंतराळवीर सुनीता विल्यम आणि ब्रूस विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 9 महिन्यानंतर। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 3, तिसऱ्या महिला ठरल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, अंतराळवीर सुनीता विल्यम यांची 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळात घालवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 286 दिवस। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, ADRच्या अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 10% महिला आमदार आहेत। पुढचा प्रश्न आहे 6, ADRच्या अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यातील आमदार सर्वाधिक अब्जाधीश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटक या राज्यातले सर्वाधिक आमदार हे अब्जाधीश आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ADRच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, आंध्र प्रदेश या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणत्या भारतीय महिला खेळाडूने 23 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत विकेटची हॅट्रिक केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, शेफाली वर्मा। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलीटवर बंदी घातली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अर्चना जाधव। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने भारतीय महिला ॲथलीट अर्चना जाधववर किती वर्षाची बंदी घातली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 4 वर्षाची। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ठाणे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 19 ते 23 मार्च या दरम्यान करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, ठाणे येथे आयोजित पुरुष महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 13.13%। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 21.16%। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 14.05%। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये देशाची वस्तू निर्यात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 36.19%। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, खालीलपैकी सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रयागराज येथे आयोजित केली जाणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, भारत आणि न्यूझीलंड क्रीडा शिक्षण क्षेत्रासह किती करारावरून सह्या करण्यात आल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 6। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, आसियान गटाची दहशतवादी विरोधातील 14वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, आसियान
गटाच्या दहशतवादी विरोधातील 14 बैठकीच्या सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मलेशिया. ऑप्शन सी मलेशिया. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. कोणती राज्यात लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्यात करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. भारत सरकारने इस्रोच्या मिशनला मंजुरी दिली आहेत कारण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रयान 5. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जपानच्या मदतीने केलं जाणार आहे. धन्यवाद.